नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅनेजमेंट संबंधित एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहे. कोणते असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आपल्याला तयारी करताना खास लक्ष दिलं पाहिजे आणि हे असे टॉपिक्स आहेत जिथून आपल्याला परीक्षेत 100% प्रश्न जे आहे ते विचारले जातात. तर खास करून या टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे. ती टॉपिक कोणती आहे त्याची एक लिस्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. सो पहिला युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो आपला मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स अँड एथिक्स. ते या युनिटमध्ये आपल्याला जितके पण थ्योरीज आहे, ठीक आहे, थ्योरीज म्हणजे जसं सायंटिफिक मॅनेजमेंट पासून मॉडर्न मॅनेजमेंट पर्यंत जितक्या पण थ्योरीज आहे सर्व थ्योरीजवर आपल्याला खास लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या गोष्टी, त्यांचे अझम्पशन्स, त्यांचे प्रिन्सिपल्स आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर येतं फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. आता फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमध्येही प्रत्येक फंक्शनचा अर्थ माहीत पाहिजे, प्रत्येक फंक्शनमध्ये आपल्याला प्रोसेस माहीत पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या व्यक्तीने किती फंक्शन्स दिले आणि कोणकोणते फंक्शन्स दिले आहे, इथूनही एखादा प्रश्न जो आहे तो आपल्याला परीक्षेत पाहायला मिळू शकतो. डिसिजन मेकिंग मध्ये डिसिजन मेकिंगची थ्योरी इम्पॉर्टंट आहे. बाउंडेड रॅशनॅलिटी अप्रोच म्हणून येतं, ते महत्वपूर्ण आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे डिसिजन मेकिंग संबंधित जे टाइप्स आहे ते आपल्याला टाइप्स ऑफ डिसिजन्स माहित पाहिजे. नंतर येतं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये फॉर्मल आणि इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनचे जितके पण पार्ट्स आहेत ते सर्व माहित पाहिजे. कम्युनिकेशनचा बेसिक प्रश्न विचारला जातो जो की तुमचा पेपर 1 मध्ये ऑलरेडी तयार होऊन जातो. तर याला तर आपल्याला बेसिक माहिती पर्याप्त आहे. त्याच्यानंतर जे आहे डिमांड अनालिसिस मध्ये आपल्याला गुड्सची टाइप्स, ठीक आहे, त्याच्यानंतर प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेड मध्ये रिलेशन, इलास्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये जितके पण प्रकार आहे आणि त्याचे मेजरमेंट टेक्निक टॅक्टिक्स जे आहे ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर नॅशनल इन्कम मध्ये जे बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याचं मिनिंग आणि नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्याच्या मेथड्सची बेसिक जाणीव जी आहे ती आपल्याला पर्याप्त असते. त्याच्यानंतर युटिलिटी अँड इंडिफरन्स कर्व मध्ये जे युटिलिटी संबंधित 2 लॉ आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आणि त्याच्या व्यतिरिक्त लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल, याची माहिती आणि इंडिफरन्स कर्वच्या प्रॉपर्टीज जे आहे ते आपल्याला माहित पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर मध्ये मोनोपोली, ओलिगोपोली, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या संदर्भात सर्व गोष्टी माहित पाहिजे. CSR चे मॉडेल्स आणि इथिक्स आणि बेसिक कॉर्पोरेट गव्हर्नन्सची थोडीफार माहिती आपल्याला आवश्यक आहे. आणि इथे OECD प्रिन्सिपल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढे जाण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्र सेट 2026 मॅनेजमेंट मधून क्वालिफाय करण्याचे इच्छुक आहे तर तुमच्या तयारीला बूस्टअप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे कम्प्लीट कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात आपल्याला मॅनेजमेंटची सर्व तयारी लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमाने करण्यात येईल. कम्प्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला मिळतील. फुल सिलेबस वर आधारित विथ एक्सप्लेनेशन मॉक टेस्ट आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर वीकली क्विजेस आपल्याला मिळतील. नंतर PYQs एक्सप्लेनेशन सहित मिळतील. 4000 प्लस MCQ वेगळे मिळतील. आणि ट्रस्ट मी विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. या कोर्सचा वापर करून मागील विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे तर आपणही निश्चित मिळवू शकता. तर फीस इज 10,000 डिस्काउंट नंतर मात्र 8,000वर आपल्याला दोन्ही पेपर 1 पेपर 2 मिळून जातील. आणि याचा जो नवीन बॅच आहे तो सोमवार 18 मे पासून सुरू होत आहे, तर आपण याला जॉईन करू शकता. फी खाली दिलेल्या 2 नंबरला आपल्याला व्हॉट्सअपने संपर्क करायचा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. दुसरा युनिट विद्यार्थी मित्रांनो तसा तो OB अँड HRM आहे, पण ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा जो पोर्शन आहे तो आपण इथे घेत आहे. तिथे आपल्याला थ्योरी ऑफ मोटिवेशन, लिडरशिप, पर्सनॅलिटी आणि लर्निंग या सर्व थ्योरीज आपल्याला माहित पाहिजे. ग्रुप डायनामिक्स मध्ये ग्रुपचे प्रकार, ग्रुप फॉर्मेशन प्रोसेस आपल्याला माहित पाहिजे आणि ग्रुप प्रोपेन्क्विटी थ्योरी येते ती आपल्याला माहित पाहिजे. ट्रान्झॅक्शनल अनालिसिस, एरिक बर्नरचा जो कन्सेप्ट आहे याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण प्रोव्हाइड करतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऑर्गनायझेशनल कल्चरमध्ये ऑर्गनायझेशनची कल्चरची टाईप हे आपल्याला माहित पाहिजे आणि ऑर्गनायझेशनचे जस्टिसचे टाईप आणि विसिल ब्लोईंग प्रोसेस जी आहे ती आपल्याला माहित असलं पाहिजे. नंतर येतो HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. याच्यात तुमचा बेसिक प्लस ऍडव्हान्स दोन्ही पोर्शन मी HRMचा इथे मेन्शन केलेला आहे. जितके पण प्रोसेस आहे HRM मध्ये ते आपल्याला लक्षात ठेवायचे. रिक्रुटमेंट सिलेक्शन मध्ये रिक्रुटमेंटची प्रोसेस, सिलेक्शनचे स्टेप्स, सिलेक्शन मध्ये असलेले टेस्ट ते आपल्याला माहित पाहिजे. ट्रेनिंग मेथड्स, ऑन द जॉब, ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर कम्पेन्सेशन संबंधित जे वेज इन्सेंटिव्ह प्लॅन्स आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. थ्योरीज ऑफ कम्पेन्सेशन, नंतर जॉब अनालिसिस, जॉब इव्हॅल्युएशन, जॉब एनलार्जमेंट, जॉब एनरिचमेंट, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन असे वेगवेगळे जे कॉन्सेप्ट्स आहे यांचे मिनिंग आणि यांचे फीचर्स आपल्याला माहित पाहिजे. करिअर प्लॅनिंग अँड करिअर डेव्हलपमेंट मध्ये जे टर्म्स आहे
ते आपल्याला माहित पाहिजे. परफॉर्मन्स अप्रायझलचे मॉडर्न आणि ट्रॅडिशनल मेथड जे आहे ते आपल्याला माहित पाहिजे आणि प्रोसेस माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये जे अप्रोचेस आहे, जसं विविगिरी अप्रोच आहे, मार्किस्ट अप्रोच आहे, ठीक आहे, प्लुरलिस्टिक अप्रोच आहे, हे सर्व गांधीयन अप्रोच आहे, हे आपल्याला अप्रोचेस माहित पाहिजे. कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे टाइप्स आणि प्रोसेस आपल्याला सफिशियंट राहतील. नंतर ग्रीव्हियन्स प्रोसिजर्स जे आहे, जसं कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, त्याच्यानंतर कोणते आपले सेटलमेंट मेजर्स आहे, हे सर्व माहित पाहिजे. इंटरनॅशनल HRM संबंधित आणि जितके पण लॉज आहे आपल्या HRM मध्ये, बेसिक वेजेसशी संबंधित आणि सोशल सिक्युरिटी लॉजची एक बेसिक जाणीव जी आहे, अगदी ओव्हरव्ह्यू जरी आपल्याला सफिशियंट राहतो. नंतर अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट युनिट 4 मध्ये तुम्हाला अकाउंटिंग कॉन्सेप्ट कन्व्हेन्शन्स बद्दल माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड जसं AS कोणता AS कशासाठी आहे, कोणता इंडिया AS कशासाठी आहे, हे बेसिक जाणीव आहे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर मेमोरी बेस्ड आहे हा. ठीक आहे. नंतर कॅश फ्लो अँड फंड फ्लो स्टेटमेंट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. रेशिओ अनालिसिस संदर्भात आपल्याला सर्व गोष्टी माहित असल्या पाहिजे. स्टँडर्ड कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, BEP अँड CBP अनालिसिस आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यानंतर याच्यात जे कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, फॉर्म्युला बेस्ड प्रॅक्टिकल इथे आपल्याला विचारला जाऊ शकतो. मार्जिनल कॉस्टिंग मधनंही आपल्याला प्रॅक्टिकल जो आहे तो परीक्षेत पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये जे रेलेव्हंट आणि इररेलेव्हंट थ्योरीज आहे, या थ्योरीज आपल्याला खास लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर लिव्हरेजमध्ये तुम्हाला थ्योरी किंवा प्रॅक्टिकल दोन्ही प्रकारचा प्रश्न इथे पाहायला मिळू शकतो. आणि जितके पण फॉर्म्युले या युनिटमध्ये ते सर्व लक्षात ठेवा, चाहे ते स्टँडर्ड कॉस्टिंगची असो, मार्जिनल कॉस्टिंगची असो, लिव्हरेजची असो, कशाचेही असो, तर सर्व फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि झिरो बेस बजेटिंगचा जो कॉन्सेप्ट आहे तोही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नंतर फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला कॅपिटल बजेटिंगचे टेक्निक्स, कॅपिटल बजेटिंगची प्रोसेस माहित असली पाहिजे. CAPM कॅपिटल असेट प्राइसिंग मॉडेल जो आहे त्याचा प्रॅक्टिकल आपल्याला परीक्षेत पाहायला मिळू शकतो. आणि जसं याच्यात रिस्क आहे, जसं सिस्टमॅटिक रिस्क आहे, अनसिस्टमॅटिक रिस्क आहे, त्या कोणत्या रिस्क आहे त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आर्बिट्रेज प्राइसिंग थ्योरी, CAPMची अझम्पशन्स आपल्याला माहित पाहिजे. तसंच डिव्हिडंड थ्योरीजमध्ये डिव्हिडंडचे मॉडेल्स कोणते आहे, प्रत्येक थ्योरीची काय अझम्पशन आहे, खास करून मोदिग्लानी मिलर म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर असो चाहे डिव्हिडंड असो, मोदिग्लानी मिलर मधून आपल्याला प्रश्न नक्कीच पाहायला मिळतील. रिस्क अँड रिटर्न अनालिसिस मध्ये जे रिस्क असेसमेंट टेक्निक्स आहे कॅपिटल बजेटिंगच्या, जसं डिसिजन ट्री अप्रोच आहे, सेन्सिटिव्हिटी अनालिसिस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. मर्जर ॲक्विजिशनचे टाइप्स, त्याच्या अटॅकिंग आणि डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीज माहित पाहिजे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे अप्रोचेस, ऑपरेटिंग सायकल, EOQ हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि डेरिव्हेटिव्हचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे. नंतर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट युनिट 6 मध्ये जो आहे आणि याच्यासोबत बेसिक मार्केटिंग पण येतो, तो आपण पुढच्या युनिट सोबत पाहू. तर इथे टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजी जितके आहे, ठीक आहे, पोर्टफोलिओ अनालिसिस मध्ये आपल्याला BCG मॅट्रिक्स, अनसॉप मॅट्रिक्स, G9 सेल मॅट्रिक्स हे सगळे मॅट्रिक्स जेवढे आहे, या व्यतिरिक्त पोर्टरच्या जनरिक स्ट्रॅटेजीज, व्हॅल्यू चेन मॉडेल, रिसोर्स बेस्ड व्ह्यू, याचा आपल्याला बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे. मॅकेन्सी 7S मध्ये हार्डेस्ट कोणची आहे, सॉफ्टेस्ट कोणची आहे, याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि जितके पण एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेक्निक आहे, पेस्टल आहे, स्वॉट आहे, ठीक आहे, नंतर E-टॉप आहे, हे सगळे गोष्टी जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इथून प्रश्न निश्चितपणे विचारले जातात. नंतर युनिट 7 मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग ओरिएंटेशन, प्रोडक्ट कन्सेप्ट, प्रोसेस, नंतर प्रोडक्शन कन्सेप्ट, सेलिंग कन्सेप्ट, असे वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. जितके पण प्रोसेस मार्केटिंगमध्ये आहे त्या सर्व प्रोसेस आपल्याला लक्षात ठेवायचे. सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंगची संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये माहित पाहिजे. याच्यात प्रकार, बेसेस, सेगमेंटेशन बेसिस, ठीक आहे, पोझिशनिंग एरर्स वगैरे सर्व आपल्याला माहित पाहिजे. नंतर प्रोडक्ट मिक्समध्ये प्रोडक्ट लाईफ सायकल, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट मधून आपल्याला प्रश्न विचारले जातात. प्राइसिंगच्या स्ट्रॅटेजीज मधून प्रश्न विचारले जातात. प्रमोशन मिक्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन, पर्सनल सेलिंग, नंतर पब्लिक रिलेशन, इथून आपल्याला क्वेश्चन्स मिळतात. याच्या फीचर्स मधनं किंवा याच्या जे बेसिक प्रोसेस आहे आणि याची टाइप्स जे आहे त्या याच्यात प्रश्न बनतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल मार्केटिंग सिस्टम, लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट मधनं आपल्याला प्रश्न मिळतात. त्याच्यानंतर कंझ्युमर बिहेवियरचे जे मॉडेल्स आहे ते आपल्याला मॉडेल्स, ट्रेडिशनल आणि मॉडर्न मॉडेल्स जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. ब्रँड मॅनेजमेंटचे टर्म्स आणि ब्रँड मॅनेजमेंटचे जे मॉडेल्स आहे, जसं ॲकर मॉडेल आहे, कॅलर मॉडेल आहे, ब्रँड असेट व्हॅल्युएटर मॉडेल आहे, हे सगळ्या मॉडेल्स जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि ब्रँड्स, इथे सर्व्हिस मार्केटिंगमध्ये तुम्हाला गॅप मॉडेल आणि सर्व्हिसचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे याच्यावर खास लक्ष द्यायचं आहे. नंतर येतं युनिट 8, याच्यात थ्योरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही येतात. तर स्टॅटिस्टिक्स अँड ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये खास करून स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला सेंट्रल टेंडन्सी आणि डिस्पर्शनचे सर्व मेजर्स माहित पाहिजे. कोरिलेशन, रिग्रेशन संबंधित जितके पण फॉर्म्युले आहे, जेवढे पण प्रॉपर्टीज आहे, या चॅप्टरमध्ये
जितके पण प्रॉपर्टीज आहे हे प्रॉपर्टीज खूप महत्वपूर्ण आहे, ते याला लक्षात ठेवा. डेटा कलेक्शनच्या टेक्निक्स, सॅम्पलिंगच्या टेक्निक्स, आपल्याला प्रोबॅबिलिटी नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग पूर्ण माहित पाहिजे. आणि जे हे आहे हायपोथेसिस टेस्टिंग, तिथे तुम्हाला पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक दोन्ही प्रकारच्या टेस्ट जे आहे या संदर्भात प्रत्येक छोट्या छोट्या क्षेत्राची जाणीव जी आहे आपल्याला प्रत्येक पॉईंट जो आहे तो इथे माहित पाहिजे. ठीक आहे, तर पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक टेस्ट जे आहे हे दोन्ही टेस्ट इथे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फॅसिलिटी लोकेशन, ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग वरून आपल्याला प्रश्न पाहायला मिळेल. नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधनं तुम्हाला प्रॅक्टिकल जे आहे वेगळे वेगळे डिस्ट्रीब्युशन जे आहे, जसं बायनॉमियल आहे, पॉइझन आहे, नॉर्मल आहे. ठीक आहे, तर असे इथून आपल्याला प्रश्न जे आहे प्रॅक्टिकल प्रश्न मिळू शकतात. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, सिक्स सिग्मा आणि आपल्याला ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम्स मधनं इथे एखादा छोटासा न्यूमेरिकल मिळेल. मोस्टली या पार्ट जो आहे शेवटच्या 4 लाईनी या थिओरिटिकल प्रश्नच इथून विचारले जातात. ठीक आहे, नंतर येते इंटरनॅशनल बिझनेस आणि IT. तर इथे तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेडच्या थिओरीज आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे. EPRG फ्रेमवर्क आणि जे वेगळे स्टेज आहे इंटरनॅशनलायझेशनचे, ग्लोबलायझेशनचं बेसिक मिनिंग आपल्याला माहित असलं पाहिजे. नंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे टाइप्स, त्याचे फीचर्स, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे आपल्याला माहित पाहिजे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, वर्ल्ड ट्रेड सेंटर याच्या संबंधित आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असली पाहिजे. नंतर जे आहे आपल्याला वेगळे जे इन्फॉर्मेशन सिस्टम आहे, खास करून जे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे, जसं एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टम आहे, डिसिजन सपोर्ट सिस्टम आहे, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. आणि एखादा छोटा प्रश्न तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जसा आजचा काळ तो आहे त्याच्यातनं एक प्रश्न जो आहे तो मिळू शकतो. नंतर येथे एंटरप्रिनियरशिपमध्ये तुम्हाला थिओरीज अँड लक्षात ठेवायचे आहे. टाइप्स ऑफ एंटरप्रिनियर्स आणि एंटरप्रिनियर चा कॉन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. नंतर वुमेन एंटरप्रिनियरशिप चे स्कीम्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, जसं आपल्याला वेगळे जसं आणि रुरलमध्ये जसं खादी विलेज हे आहे स्कीम आहे, तर हे सगळं आपल्याला KVIC याच्या संदर्भात माहिती पाहिजे. नंतर इनोव्हेशनचे टाइप्स आपल्याला लक्षात ठेवायचे. बिझनेस प्लॅन आणि वेगळ्या प्रकारचे जे फिजिबिलिटी स्टडीज असतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. MSMEचे जे स्कीम्स आहे त्याची अमाऊंट्स आणि स्कीम्स लक्षात ठेवायचे. आणि इंडस्ट्रियल सिकनेस आणि याच्यात छोट्या मोठ्या बँक जे आहे जसं नाबार्ड, सिडबी, IDFC वगैरे हे आपल्याला खास जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, तर एवढं जरी करता विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला जे आहे मॅनेजमेंट मधनं तुम्ही चांगले मार्क जे आहे ते स्कोर करू शकता एक्झाममध्ये. प्लस आपल्याला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या. बाय.